नमस्कार. पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम हिमालयीन भागात 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. IMD नुसार महाराष्ट्र, राजस्थानसह देशाच्या अनेक भागात पारा 40°C जवळ पोहोचलाय. हवामान विभागाच्या माहितीनुसार 24 तासात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल, त्यामुळे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर ढग दाटून आले आहेत. यामुळे पुढील 24 तासात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीसाठीची पावसाचा अलर्ट जारी केलाय. IMDचा अंदाज पाहता राजधानी दिल्लीत पुढील 24 तासात गडगडाटांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान एकीकडे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशाच्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असताना मुंबईसह पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात तापमानात वाढ दिसून येईल. शिवाय एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. 31 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस आणि काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान ईशान्य भारतासह वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMDच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तर पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी झाली आहे.